मागच्या तासाला आपण हा पद्यपाठ क्रमांक 2 चालू केलेला होता. त्याचे 2, 3, 4, 5, 6 हे श्लोक झालेले होते. दुसऱ्या मंडलातला पाठ आहे हा, दुसरा पाठ आहे. जर कुणी आजपर्यंत जर समजा ह्याकडे लक्ष दिलेलं नसेल तर पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहे, किंवा कुणी विसरलं असेल तर आठवण करून देत आहे मी की द्वितीय मंडलम द्वितीय पाठ पद्यम हे पद्य आहे. हे पद्य आपल्याला पूर्ण करावयाचे आहे, अर्थात अभ्यासावयाचे आहे. पूर्ण करावयाचे आहे म्हणजे अभ्यासायचे आहे. तर या पद्याचे महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय कशातून घेण्यात आलेला आहे? हे देवदेवेश्वर श्री देवदेवेश्वर महाकाव्यम यातून घेण्यात आलं. पहिला सर्ग, प्रथम सर्ग, ज्यामध्ये महाराष्ट्राचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तत्र महाराष्ट्र वर्णनम नावाचं हे पहिलं सर्ग आहे. तिचे त्यांनी म्हटले तस्मिन म्हणजे त्या सर्गामध्ये महाकवी साभिमानम महाराष्ट्रम वर्णितवान. अभिमानेन सहितम साभिमानम, अभिमानासहित मोठ्या अभिमानाने शेवडे महोदयांनी महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे. महाराष्ट्राला देवभूमी म्हटलेलं आहे. इथे वेगवेगळ्या देवतांचा निवास आहे, निवासस्थान आहे, हे आपण पाहत आहोत. सुरुवातीला दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा या श्लोकांमध्ये आपण पाहिलं की प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि सीता देवी यांच्यासह पंचवटीमध्ये राहत होते. ते नाशिकमधलं पंचवटी. मग गणपतीचं एक ठिकाण आपण मयुरेशपुर हे पाहिलेलं होतं बघा. मयुरेशपुर गणपतीचं एक ठिकाण. त्यांनी म्हटलं हा गणपती काय करतो? संपूर्ण क्लेश नष्ट करतो. अशेषान म्हटलेलं आहे बघा, अशेषान, काही शिल्लक ठेवत नाही. कुठलेही क्लेश हा गणपती शिल्लक ठेवत नाही असं म्हटलेलं आहे. चौथा श्लोक पाहिला आपण. त्यामध्ये भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा कल्पद्रुम कुणाला म्हटलंय? भगवान विठ्ठलाला, पांडुरंगाला कल्पद्रुम असं म्हटलेलं आहे. का? भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा. कल्पवृक्ष, द्रुम म्हणजे वृक्ष. हा कल्पवृक्ष आहे जणू काही. मागच्या तासाला मी सांगितलंय तसं. तर पुन्हा एकदा आपल्याला आठवण करायची असते, ज्याला उजळणी असे म्हणतात. रिव्हिजन करायची असते म्हणून थोडंसं पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. आजच्या तासाला आपल्याला अजून एका देवतेची माहिती मिळवायची आहे. प्रभू श्रीरामचंद्र पाहिलं, गणेश पाहिले, त्यानंतर खंडोबा पाहिलाय, येडकोट, पांडुरंग पाहिलाय. आता पहावयाचे आहे कोणता देव? ते मी श्लोक वाचते तेव्हा तुमच्या त्या देवाचं नाव लक्षात येईल. तुमच्या लक्षात येईल त्या देवाचे नाव, कोणत्या देवाविषयी आलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. बघा आता हा श्लोक. श्री त्र्यंबकेशो गृसृणेश्वरो वा यत्र क्वचित क्षेत्र महाबलेशः. त्र्यंबकेश, त्र्यया श्री
त्र्यंबकेशो घुसृणेश्वरो वा यत्र क्वचित् क्षेत्रमहाबलेशः भीमाश्रयः शङ्करनामधेयः क्वचित् शिवो राजति वैद्यनाथः. वैद्यनाथ याचा उच्चार वैजनाथ असा पण केला जातो. परळी वैजनाथ असं ते आपल्याला पाठी पाहायला मिळते बघा. परळी वैजनाथ, तर त्याला वैद्यनाथ असं पण म्हटलेलं आहे बघा. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे, घृष्णेश्वर इथे, महाबलेश क्षेत्रम महाबलेश आणि भीमाश्रयः शंकर नामधेयम क्वचित शिवो. आलं लक्षात? शिवशंकर, शिवशंकरांचं हे निवासस्थान त्र्यंबकेश्वर. त्यानंतर भीमाश्रयः भीमाशंकर आणि परळीला वैद्यनाथ वैजनाथ. हे शिवाचे 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. आपल्याला माहिती आहे. बरेच भाविक लोक, श्रद्धाळू, भक्त हे 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करतात. पुण्य पाप पुण्य या भावना आहेत आणि आपण जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करावे या हेतूने, तसेच शिवावरील भक्तीमुळे, जास्त महत्त्व हे भक्तीमुळेच आहे. पुण्य पाप पुण्य जमा झालं किंवा नाही याची आपल्याला काही माहिती नसते, परंतु भक्ती मात्र आहे, तिचा अनुभव आपल्याला येतो. मोठ्या भक्तिभावाने जेव्हा आपण एखादं काम करतो त्यावेळेला त्याचा आनंद आपल्याला मिळतो. तसं हे म्हटलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांचा हा एक श्लोक इथे आहे पहा, तो बघूयात आपण. भारतवर्षे 12 ज्योतिर्लिंगानी प्रसिद्धानि. भारतवर्षे अर्थात भारत देशामध्ये, भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगानी प्रसिद्धानि यथा सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारम् अमलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. तेषु महाराष्ट्रे पंचवर्तन्ते तेषु चतुर्णां स्थानानां निर्देशः पाठे अस्मिन् वर्तते. या पाठामध्ये 5 नावं आलेली आहेत असं म्हटलेलं आहे. एकूण 12ची नावं आपण पाहिलेली आहेत. तुमच्या अभ्यासामध्ये या पाठाच्या शेवटी जो अभ्यास दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या शंकराच्या 12 नावांविषयीचा हे जे आहे जालरेखाचित्र ते पूर्ण करावयाचे आहे. अर्थात 12 विचारलेले नाही आहेत. पद्यपाठामध्ये जेवढे आलेले आहेत तेवढेच 5, त्यापैकी 1 लिहून दिलेला आहे, 4 तुम्हाला भरावयाची आहेत. आलं लक्षात? तर ही 4 नावे तुम्हाला या पद्यातून शोधावयाची आहे.
एक त्यांनी दिलेला आहे, 4 तुम्हाला शोधायचे आहेत. महालसाख्यां क्वचिदा ददाति, महालसाख्यां क्वचिदा दधाति, यत्र क्वचित् द्विन्दति रेणुकाख्यां, लक्ष्मीस्वरूपा क्वचिदादिशक्तिः, क्वचित् भवानी तुळजापुरस्था. बघा, महालसाख्याम, आता अर्थात कोणत्या देवी विषय कोणाबद्दल आलेली आहे ही माहिती? आदिशक्ती. आदिशक्तीची ही रूपे आहेत, आदिशक्तीची ही नावे आहेत, नावे आहेत वेगवेगळी. जी नावं आहेत ती आदिशक्तीची आहे. मूळ रूप आदिशक्ती आहे आणि तिची आता निवासस्थाने कुठे कुठे ही आदिशक्ती कोणकोणत्या नावाने प्रसिद्ध आहे हे आजच्या तासाला आपल्याला आता या श्लोकामध्ये पाहावयाचे आहे. बघा, महालसाख्यां क्वचित आदधाती. महालसा नावाचं हे ठिकाण, क्षमस्व, महालसा देवी जी आहे त्या देवी संबंधीचं असणारं स्थान, महालसा देव्याः स्थानम असं म्हटलेलं आहे. महालसा देव्याः स्थानम महालसाख्याम. तिचं नाव आहे महालसा. आख्याम म्हणजे नाव आहे तिचं. क्वचिदा दधाती यत्र क्वचित विंदती रेणुकाख्याम. या आदिशक्तीला काही ठिकाणी रेणुका नावाने ओळखलं जातं, काही ठिकाणी महालसा नावाने ओळखलं जातं, काही ठिकाणी लक्ष्मी नावाने, महालक्ष्मी या नावाने. क्वचित आदिशक्ती ही क्वचित भवानी तुळजापुरस्था. कुठे तिचं नाव काय आहे? भवानी. आणि ती कुठे असते? तुळजापूरला. ती त्याची पीठ म्हटलेलं आहे. देवतांची, देवींची निवासस्थाने जे आहेत त्याला पीठ असं पण म्हटलेलं आहे. ही जी पीठ आहेत, 3.5 पीठ प्रसिद्ध आहेत. त्रीणि पूर्णानि एकम अर्धम. 3 पूर्ण आहेत, एक अर्ध आहे, अर्धपीठ. ती 3 कोणकोणती आहेत? आता याच्यामध्ये आलेलं आहे बघा, महालक्ष्मी, रेणुका आणि भवानी. महालक्ष्मी कुठली आहे? आपल्याला सर्वांना माहीत आहे, कोल्हापूर. मग रेणुका माहूरगड. रेणुका आहे माहूरगड. आणि तुळजापूरची तुळजाभवानी. ही 3. आणि अर्धपीठ जे आहे ते सप्तशृंगी वणी, त्याचा इथे उल्लेख नाही असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. या अर्धपीठाचा उल्लेख या काव्यामध्ये केलेला नाही. ती वणी आहे. वणीची सप्तशृंगी देवी. खूप सुंदर फोटो त्या सप्तशृंगी देवीचा आहे. तर ते सप्तशृंगी देवी ही वणीची. रेणुका, महालक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजाभवानी. संवत्सरारंभ दिने प्रभाते सर्वे ध्वजारोपणम आद्रियन्ते. आदराने, आद्रियन्ते असा शब्द आलेला आहे बघा. आद्रियन्ते हे जे धातूचं रूप आहे, धातू परिचय, रूप परिचय, याच्यामध्ये बघा आ अधिक द्रू. द्रू कसा काढलाय? हा द आणि असा ट सारखं केलेलं आहे बघा खाली. द्रू हा 6व्या गणातला आहे आणि आत्मनेपदी आहे. इथे आलेलं रूप लट. ते इथे अंते हे लट म्हणजे वर्तमान काळाचं रूप आलेलं आहे. अर्थात आता हे प्रथम पुरुष आहे आणि बहुवचन असं हे आहे.
आद्रियन्ते. मान दिला जातो असा. सन्मानाने, आनंदाने, उत्साहाने लोक काय करतात? वर्षाच्या सुरुवातीला प्रतिपदा, चैत्र महिन्याचं जे आहे प्रतिपदा, चैत्रापासून आपल्या मराठी महिन्यांची सुरुवात होते, इंग्लिश महिन्यांची जानेवारीपासून. तर मराठी महिन्यांची सुरुवात ही चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक असे 12 मराठी महिने आहेत. फाल्गुन शेवटचा महिना, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. आलं लक्षात? तर अशी ही 12 महिने मराठी महिने. या 12 महिन्यांच्या सणांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 12 महिन्यामध्ये अतिशय उत्साह असतो. तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ या महिन्यांमधलं पहा. चैत्रामधला एक सणाचा उल्लेख इथे आलेला आहे या पद्यामध्ये. यत्र सर्वे जनाः संवत्सर आरंभ दिने प्रभाते. सद्मनी, सद्मन, सदन मराठीमध्ये मग सदन शब्द आला गेला आहे. सद्मनी अर्थात घरामध्ये, घराघरामध्ये या त्या असं उंचावर दाराशी म्हणा, उंचावर म्हणा, जेणेकरून दुरून दिसेल असा ध्वज फडकवला म्हणजे लावला जातो. ध्वज, पताका वगैरे, त्याला पताका पण म्हणता येईल. पताका लावल्या जातात. गुढी उभारणे असंही म्हणतात. गुढी उभारली जाते. तर गुढी कशी असते हे सगळं आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेला पाडवा येतो, चैत्र पाडवा, तेव्हा आपण बघतो घरांच्या गच्चीवर किंवा खिडकीमध्ये सोयीनुसार दिसेल अशा पद्धतीने ह्या गुढ्या उभारल्या जातात. तर ती गुढी उभारली जाते घराघरांच्या मध्ये. मग त्या दिवशी मिष्टान्न भोजन असते. मिष्टान्न भोजनम प्रमोदात चैत्रगौर्यायाः, चैत्रगौर्याः दोलोत्सवम वितन्वते. घराघरामध्ये ही तृतीयेच्या दिवशी चैत्रगौरीला आणलं जातं आणि तिला तिची विधिवत पूजा करून त्या दिवशी कोणी त्या दिवशी करतं किंवा तिला आणून बसवलं जातं आणि मग एक दिवस ठरवून हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. सुवासिनींना हळदी कुंकवासाठी बोलावले जाते आणि त्या सुवासिनीला देवी स्वरूप मानून तिला हळदी कुंकू लावून कैरीचं आदरातिथ्य. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी सत्कार महत्त्वाचा आहे फार. अतिथी सत्कार जसा असतात, अतिथी म्हणजे न सांगता वगैरे, पण आपण बोलावलेले आहेत हे निमंत्रितांचं, पाहुण्यांचं स्वागत म्हणतात तसं. तर त्यांना बोलावून, सुवासिनींना बोलावून त्यांना देवी स्वरूप मानून हळदी कुंकू देऊन हरभरे, अखंड हरभरे भिजवून, रात्रीला भिजवून सकाळी किंवा सकाळी भिजवून संध्याकाळी ते भिजवलेले हरभरे ओटी म्हणून दिले जातात. ओटी भरण्यासाठी भिजवलेल्या हरभरा डाळीची चटणी बनविली जाते कैरी टाकून आणि कैरीचेच पन्हे जिरे वगैरे टाकून. बघा, ह्याला औषधी महत्त्व आहे, आयुर्वेदिक महत्त्व आहे, प्राकृतिक दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्व आहे. प्रकृतीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यामध्ये गुळ वापरला तर जास्त चांगलं असं आयुर्वेद सांगते आहे. गुळाला जास्त महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये, कारण साखरेसाठी केमिकल्स वगैरे वापरले जातात असं म्हणतात. रसायनांचा वापर करून ती साखर बनविली जाते आणि म्हणून मूळ स्वरूप जो आहे गुळ, त्या गुळाला जास्त महत्त्व आहे. गुळ आणि जिरे हे औषधी आहेत असंही म्हटलं जातं. एका गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये आयुर्वेदिक ह्या वर्षी सुद्धा
माझ्या मते या ठिकाणी आयुर्वेदिक एखादा धडा, औषधांचा परिचय करून देणारा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आढळत नाहीये मला. आयुर्वेदिक महत्त्व असणारा हा आहे भाग, की ते त्या दिवशी दिलं जातं. कडक उन्हाळा असतो ना, थंडावा वगैरे, शीतलता वाटावी या दृष्टीने. असो, तर हे ह्या ठिकाणी चैत्र गौरीचा उल्लेख आलेला आहे. ती गौरी वेगळी, सिद्धिविनायक आपलं विनायकाचा गणपतीचा उत्सव असतो त्या काळात जे गौरी आवाहन असतं ते वेगळं, ते महालक्ष्म्या. आता हे आहे चैत्र गौरी. त्याला कोणी गवरण्या असं पण म्हणतात. चैत्र गौरी किंवा गवरण्या असं म्हणतात. त्याचं हळदी कुंकू असं म्हटलं जातं. तर हे चैत्र मासातला हा उत्सव स्त्रियांचा. आणि त्या गौरीला जो आहे, ते गौरीला झोपाळ्यामध्ये बसवलेलं असतं. चैत्र गौरीचं जर काही अशी प्रतिमा वगैरे असेल, बहुधा ती झोपाळ्यातलीच असते. ती झोपाळ्यामध्ये बसवलेली असते. ती जे मिळते चैत्र गौरीचं अशा प्रकारे, आणि ते मध्ये असा झोका असतो, त्या झोक्यामध्ये ती बसवलेली असते. नाही तर मग कोणी करतं, प्रतिमा असेल समजा अशी, तर ती झोपाळ्यामध्ये बसवून त्या ठिकाणी तशी तिला बसविले जाते. काही ठिकाणी अन्नपूर्णा चैत्र गौरीसारखं पूजेसाठी ठेवली जाते. असो, तर वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या. त्याच्यात काही एवढं या ठिकाणी आपल्याला विशेष लक्षात घ्यावयाची गोष्ट नाही आहे. विशेष हेच फक्त हेच सांगायचं आहे, एक गौरी, चैत्र गौरीचा हा उत्सव केला जातो कधी? वर्षारंभी पाडव्यानंतर तृतीयेला. पुढे बघा, यत्र भाद्रपद मासे सिते पक्षे चतुर्थ्याम. संवत्सरात हे झालं. पक्षे सिते भाद्रपदे च मासे गृहे गृहे यत्र तिथौ चतुर्थ्याम प्रवर्तते मृण्मयी मूर्तिपूजा महोत्सवः सिद्धिविनायकस्य. जिथे सिद्धिविनायकाची पूजा केली जाते. आता सिद्धिविनायकाची पूजा मूर्ती म्हणजे धातूची नव्हे, देव्हाऱ्यामध्ये जी धातूची मूर्ती असते तिची तर नित्यपूजा चालूच असते. ही पूजा जी आहे ही मातीच्या मूर्तीची पूजा आहे. घराघरामध्ये असते. कुत्र गृहे गृहे. कस्मिन मासे? भाद्रपद मासे. आणि सिते पक्षे शुक्ल पक्षात भाद्रपद महिन्यात घराघरामध्ये चतुर्थीच्या दिवशी ही मातीची मूर्ती बनविलेली, मातीची बनवलेली मूर्ती आणली जाते. विधिवत पूजा केली जाते. लहान मुलांना विशेष आनंद होतो या काळात. उड्या मारीत मारीत छानपैकी आरती वगैरे अगदी जोरात म्हटली जाते. आरती, टाळ्या जोरात वाजवल्या जातात. आणि मग छोट्या मुलांना असतं आकर्षण, प्रसाद, मोदक. मुलांना पण आवडतात मोदक. गणपतीचं जे आवडतं खाद्य आहे मोदक, ते मुलं सुद्धा अतिशय आवडीने खातात. तर असा हा उत्साही सण, जो उत्साह देतो आपल्याला, असा हा एक सण. निर्वर्त्य पूजा विधिमायुधानां निराजनां वाजी विभूषणं च व्रजन्ति सायं विजयादशम्यां सीमामुल्लंघयितुम् अत्र लोकाः. बघा आता कसलं वर्णन आलंय हे आपल्या लक्षात आलंच असणार आहे. दसरा आहे ना, विजयादशम्या. आणि याच्यावर आपण निबंध पण लिहितो की नाही, विजयादशमी या विषयावर आपण निबंध सुद्धा लिहितो. तो हा सण काय करतात या दिवशी? शस्त्रपूजन.
शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते आणि मगच ती उपयोगात आणले जातात. शूरवीर घोड्यावर आरूढ होऊन लढाव्यास निघतात. म्हणजे आता काही लढाई चालू नाही अशी, पण ती एक आठवण असते ती त्यावेळेची, की ह्या शूरवीरांचा हा जो धर्म आहे तो या दिवशी सीमा उल्लंघन करायचे, लढण्यास जायचे. पराक्रम असं म्हणलं जातं की जणू काही ते पराक्रमासाठी लढण्यासाठी गेलेले आहेत आणि पराक्रमी होऊन विजयी होऊन परत आलेले आहेत. आणि म्हणून काय होतं, मग त्यांना ओवाळले जाते. अतिशय आनंदाने उत्साहाने शूरवीरांना ओवाळले जाते. सुवासिनी ओवाळतात. असा हा विजयादशमीचा सण दशमीचा सण ज्याला दसरा असंही मराठीमध्ये म्हणतात. दसरा. आणि आता पुढचा उत्सव बघा कोणता आहे. वृषोत्सव श्रावण मासी यत्र कोजागरी शारद पौर्णिमायां संपद्यमान त्रिपुरस्य दाहो विशिष्यते कार्तिक पौर्णिमास्यां. पौर्णिमा आपण म्हणतो मराठीमध्ये, इथे पौर्णमा म्हटलेले. पौर्णमा. शारद पौर्णिमायां इथे आलंय शारद पौर्णिमा, आणि इथे काय म्हटलंय, पौर्णमा, कार्तिक पौर्णिमा वर शारद पौर्णिमा, आणि दुसऱ्या श्लोकात कार्तिक पौर्णिमा म्हटलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमाच आपण म्हणतो. त्रिपुरारी पौर्णिमा असा उच्चार करतो आपण. तर श्रावण महिन्यामध्ये वृषोत्सव म्हणजेच बैल पोळा. वृष म्हणजे बैल, वृषोत्सव म्हणजे बैल पोळा. बैल पोळा असतो. शारद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा असते. कार्तिक पौर्णिमा स्याम संपद्यमान त्रिपुरस्य दाहः. त्रिपुरारी पौर्णिमा असते ती कार्तिक महिन्यात. त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे आनंदोत्सव साजरा केला जातो. याप्रमाणे आपण पाहिले आहे 12 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या उत्सवांची माहिती घेतलेली आहे. वेगवेगळ्या देवता आणि त्या देवतांशी संबंधित असणारा उत्सवाचा कालावधी किंवा काल आपण पाहिलेला आहे. याप्रमाणे या पाठातील देवतांची नावे, काही जे ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ हे जे आहे त्र्यंबकेश्वर, यांची मात्र 12 नावे. त्याच्यापैकी 5 याच्यात आली ती 5च नावे इथे. पण 12 नावांची सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. 12 नावे लक्षात राहिली तर चांगलीच आहेत. आणि तो श्लोक म्हणा असं म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे 7 जन्माचं पाप नष्ट होते. तो श्लोक म्हटल्यावर स्मरण केलं तर म्हणजे केव्हाही स्मरण केलं तर 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा घडते असं पण म्हटलं जातं. आणि मग प्रतिपदा वगैरे, चैत्र महिना, हे सगळं अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या सणांची माहिती घेतलेली आहे. याचा अन्वय इथे देण्यात आला आहे, आणि तो अन्वय तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी विचारला कधी कधी नव्हे, एक प्रश्नच आहे अन्वयाचा. हेच विचारलं जाईल का नाही हे सांगता येत नाही. पण पद्यपाठाचे अन्वय आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ज्यामुळे ते तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता येणार आहेत. या पद्यांचे अन्वय गद्यस्वरूप बहुतेक पाठांमध्ये विशेष दिलेले दिसत आहेत. त्यातून तुम्हाला ठरवलेले असतील त्याच पद्यपाठाचे अन्वय मागच्या वर्षी जसे ठरविलेले होते जुन्या अभ्यासक्रमात,
आता नवीन अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकातील हे जे अन्वय आहेत, जिथे जिथे अन्वय दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवाच. ठीक आहे. आता आपण बाकीचं उद्याच्या तासाला बघूया. नंतरच्या, उद्याच्या म्हणजे यानंतर येणाऱ्या तासाला आपण राहिलेला अभ्यास पूर्ण करणार आहोत. आता आपण येथेच थांबत आहोत.